माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ओबीसी समाजामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। एकूण हा निर्णय ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपुष्टात आणणारा निर्णय झालेला आहे आणि म्हणून शेवट हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्यामुळे आम्ही यावर उपाय आणि ओबीसीला न्याय देण्याची भूमिका आणि त्यामध्ये सन्मानजनक असा तोडगा कसा काढता येईल यासाठी आता आम्ही प्रयत्नशील आहोत। या ठिकाणी ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनभाऊ तायवाडे या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाची वेळ मागितली आहे। महाराष्ट्रातील तमाम ओबीसी नेत्यांनी वेळ मागितली आहे। आत्ताच भुजबळ साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि यामध्ये आता ओबीसीचं राजकीय आरक्षण जर टिकवायचं असेल तर त्वरित निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून आयोगाचं गठन करून जनगणना करणं स्वतंत्र हाच त्यामागचा एकमेव उपाय आहे आणि ही जनगणना झाल्यानंतर अहवाल तयार करून तो सुप्रीम कोर्टात सादर केल्यास ओबीसीचं आरक्षण टिकू शकेल, राजकीय आरक्षण टिकू शकेल असा आम्हाला विश्वास आहे। एकूणच महाराष्ट्रामध्ये या सगळ्या परिस्थितीमध्ये चिंतेचं आणि अनेकांमध्ये भीतीचंही वातावरण आहे आणि आक्रोशाचंही वातावरण आहे। म्हणून मला सर्व ओबीसी नेत्यांना विनंतीच करायची आहे की आपण सर्व राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून यासाठी एकत्र येऊन हे आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत। गेली अनेक वर्ष ओबीसी महासंघ विविध प्रश्नाला घेऊन ओबीसीच्या सातत्यानं ही लढाई लढतो आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये परवाचा आलेला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा निश्चित धक्कादायक आहे। परंतु त्यांनी जे काही सूचना केलेल्या आहेत, त्यांचे काही निर्देश दिलेले आहेत, त्याची आता त्वरित अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आयोगाचं गठन करणं मी सांगितल्याप्रमाणे आणि निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणं आणि स्वतंत्र ओबीसीची जनगणना करणं हे सोपं काम आहे। आम्ही जर ठरवू शकलो तर पुढच्या महिनाभराच्या आत ही स्वतंत्र जनगणना तयार होऊ शकते, कारण ग्राम पातळीवर तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका हे संपूर्ण स्ट्रक्चर आता तयार आहे। मनात आणलं तर 10 दिवसामध्ये जातनिहाय जनगणना गावातील होऊ शकतो, एक गाव जर आपण त्या गावातली यंत्रणेद्वारे। म्हणून महाराष्ट्राच्या जनगणनेला 10-15 दिवसामध्ये सुद्धा ही जनगणना पूर्ण होऊ शकेल। एक आत्ता जे संख्याबळावरून जे काही वादविवाद आहेत ते सुद्धा उद्या संपुष्टात येतील। त्यामध्ये कोणाची किती लोकसंख्या आहे आणि त्याप्रमाणे त्यांना किती त्यामध्ये हिस्सेदारी द्यायची किंवा शासकीय वाटा आरक्षणाचा वाटा द्यायचा हे त्यामध्ये सिद्ध होणार आहे आणि सरकारला सुद्धा काम करताना अगदी सोपं होईल असं आमचं मत आहे। म्हणून त्वरित खरं तर ही जनगणना यासाठी की राज्य सरकारचं तर अधिकार राज्य सरकारने करावीत, परंतु माझी केंद्र सरकारला सुद्धा विनंती आहे, कारण सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिल्यामुळे हे सर्व देशाला आता लागू झालेला आहे। सर्व देशातील ओबीसीना हे लागू झालेला आहे, परंतु तेलंगणा सरकारने काही निर्णय घेतले त्या संदर्भात बबनभाऊ बोलणार आहेत। त्या धर्तीवर महाराष्ट्रात लागू करावं
अशी काही केंद्र आपल्या तेलंगणा सरकारने भूमिका आहे, पण ते कितपत टिकेल त्यापेक्षा केंद्र सरकारनेच आता ओबीसीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे, राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे घटनेमध्ये अमेंडमेंटची आवश्यकता आता निर्माण झाली आहे। म्हणून केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे आणि केंद्र सरकारनेच जनगणना करून राष्ट्रीय लेवलवर एखादा आयोग निर्माण करून स्वतंत्र किती कोणाची लोकसंख्या आहे सिद्ध होईल आणि त्यानुसार केंद्राला सुद्धा राज्याला सुद्धा आरक्षण देणं हे सोपं होईल। कारण 102व्या घटना दुरुस्तीनंतर आरक्षण देण्याचा अधिकार म्हणजे शासकीय आरक्षण, राजकीय नाही, तो अधिकार सुद्धा राज्याचा हिरावला गेलेला आहे। तर भविष्यात पुन्हा तोच प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मला असं वाटतं की माननीय मोदी साहेब पंतप्रधानांना आमची विनंती असणार आहे की देशभरामध्ये ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेची मोहीम तातडीनं हाती घ्यावी आणि हा प्रश्न निकाली काढावा। राजकीय अस्तित्व आमचं संपुष्टात आणण्याचा जो हा मागास समाज आहे, आमचा शोषित समाज आहे, पीडित समाज आहे, दुर्लक्षित अनेक समाज आहेत, या समाजामध्ये ओबीसी घटकामध्ये त्या सर्वांचा अस्तित्वावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। त्यामुळे तातडीनं निर्णय होण्याची अपेक्षा आम्ही करतो आहोत आणि त्या पद्धतीनं पत्रव्यवहार सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय पंतप्रधान महोदयांना आम्ही पत्र पाठवून तशी विनंती सुद्धा करणार आहोत। म्हणून आज आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवलेलं आहे। या बबन भाऊ बोलतील। आताच सन्माननीय वडेट्टीवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे परवा जो सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाने एक जी अपील केली होती ती रद्द केली आणि जुना जो नियम आहे तोच कायम राहील असं सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे संपूर्ण देशातलं पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, महानगरपालिकेमध्ये जे ओबीसी संवर्गाला 27% आरक्षण मिळत होतं ते पूर्ण देशामध्ये बंद करण्यात आलं। आपण महाराष्ट्रातली मंडळी आहोत आणि आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्र शासनाला, मुख्यमंत्र्यांना आणि सर्व मंत्री महोदयांना विनंती करायची आहे की सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं आहे त्याप्रमाणे निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन गठीत करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी। आणि आता माननीय मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे हे काही फार अवघड नाही आहे। 1 महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यंत्रणा राबवली तर जनगणना होऊ शकते आणि तशा प्रकारे करून तो अहवाल जर आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केला तर ओबीसीचं आरक्षण टिकाऊ राहू शकते। कारण सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण नाही नाकारलं, त्यांच्या निकालामध्ये एकच म्हटलेलं आहे की SC, ST आणि ओबीसी मिळून 50%च्या वर जाता कामा नये आणि म्हणून SC, STचं जर सोडलं तर ओबीसी किती आहे हा आकडा सर्वोच्च न्यायालयाला पाहिजे आणि म्हणून तशा प्रकारची आकडेवारी गोळा करून जर सर्वोच्च न्यायालयामध्ये ती सादर केली तर ओबीसीला मिळत असलेलं पंचायत राजचं हे राजकीय आरक्षण टिकून राहील आणि सर्व ओबीसी समाजाचा फायदा होईल। हे महाराष्ट्र शासनाच्या स्तरावरती झालं, पण आता सन्मान्य वडेट्टीवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरा रोल तर आता केंद्र सरकारचा आहे की ओरिजिनल जो पंचायत राज कायदा आहे त्या कायद्यामध्ये बदल करून SC, STना लोकसंख्येप्रमाणे आरक्षण सांगितलेलं आहे। SC, STना लोकसंख्येप्रमाणे द्या, आमचा त्याला विरोध नाही, पण कायद्यामध्ये बदल करून 27% ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी नमूद करावं आणि तशा प्रकारची घटनादुरुस्ती केंद्र शासनाने करून संपूर्ण देशातील ओबीसी समाजाला न्याय मिळवून द्यावा ही माझी केंद्र सरकारला सुद्धा आपल्या माध्यमातून विनंती आहे। कारण शेवटी संपूर्ण देशातील ओबीसीचा प्रश्न आहे। 27% आरक्षण ऑफिशियली आलेलं आहे, त्याच्यामध्ये कोणी काही दुमत नाही आहे आणि म्हणून 27% आरक्षण जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, महानगरपालिकेमध्ये सुद्धा कायम राहावं अशा प्रकारची दुरुस्ती केंद्र सरकारने करून संपूर्ण ओबीसी समाजाला न्याय मिळवून द्यावा ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी आहे। आधी मराठा आरक्षण, आता ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं आरक्षण, कुठेतरी राज्य सरकार कमी पडत आहे का या सगळ्या गोष्टींमध्ये पाठपुरावा करण्यामध्ये? दोन्ही ठिकाणी राज्य सरकार फेल झालंय। नाही, असं आहे की याही आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने कपिल सिब्बल सारखे वकील लावलेले होते
आणि मागच्याही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात मोठमोठ्या वकिलांची फौजही उभी केली होती. दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या वाट्याला काय असं येत आहे. यामध्ये आता कोणाची भूमिका आणि काय किंवा निकाल हे सर्वोच्च न्यायालयाचा असल्यामुळे बोलण्याला आम्हाला बंधन आहे. परंतु काही लोकांचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन काही लोकांचं इगीत मात्र साध्य होताना दिसते आहे. ते त्या कामामध्ये सफल होतानाही दिसत आहे. तो यावर मी अधिक बोलणार नाही. पण महाराष्ट्राला का दुर्दैव यावं. आता घटना दुरुस्तीचा विषय जो होता त्यानंतरच महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये मराठ्याचं आरक्षण का लागू करावं. घटना दुरुस्ती झाल्यानंतर तो अधिकार राज्याला नव्हता असं जर सुप्रीम कोर्ट म्हणत असतील तर मग सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याला दुजोरा द्यायचा की राज्य सरकारने तत्कालीन घेतलेल्या भूमिकेला दुजोरा द्यायचा. कोणाचं चुकते मग काय सुप्रीम कोर्ट चुकतो आहे की राज्य सरकारने त्यावेळेस घेतलेला निर्णय चुकतो आहे. यामध्ये अनेक मतांतर आहेत. त्यामध्ये हे शेवट याला काही प्रमाणात राजकीय स्वरूप देण्याचं काम फायदा उठवण्याचं काम काही लोक करत आहेत. पण मूळ ज्या लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यावर आता सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. न्यायालयाने याच्या आधी सांगितलं होतं राज्य ओबीसी आयोग निर्माण मागासवर्ग आयोग निर्माण करावं. ते करण्यामध्ये कुठेतरी सरकार अपयशी ठरलं, वेळ गेलं आणि म्हणून ही वेळ आली असा दिवस आला असं वाटत नाही. नाही राजकीय बघा ते ज्यावेळेस मराठा समाजाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात होता त्यामुळेच त्या निकालाच्या संदर्भात आम्ही वाट बघत होतो. खरं तर त्याचा आणि याचा संबंध नाही. परंतु मागासवर्गीय आयोग गठन करण्यासंदर्भातली संपूर्ण प्रक्रिया पार पडून ती माननीय मुख्यमंत्र्यांच्या आता सहीसाठी आता आहे आणि मला वाटतं की लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय होईल. या प्रसंगामध्ये सुप्रीममध्ये राज्य सरकारने 8 वेळेला वेळ मागून घेतला. राज्य मागासवर्गीय आयोग जेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं गठन तर 8 वेळेला राज्य सरकारला वेळ नाही. मागासवर्गीय आयोग गठीत करून हा प्रश्न सुटणार नव्हता. तर तुम्ही स्वतंत्र आयोग नेमून मागासवर्गीय आयोगाशी त्याचा संबंध नव्हता. तो मागासवर्गीय आयोग वेगळा. यासाठी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एखादा स्वतंत्र आयोग नेमा मागासवर्गीयांचं. एक स्वतंत्र आयोग नेमून तो आयोगाचा अहवाल लोकसंख्यांच्या संदर्भात सादर करा असं सुप्रीम कोर्टाचं मत आहे.